नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की फक्त एका मिनिटात ChatGPT कडून आपण थंबनेल कशा प्रकारे एकदम प्रोफेशनल थंबनेल कशा बनवून घ्यायचे ते बघणार आहोत। बघा, जेव्हाही ऑडियन्स तुमचा व्हिडिओ बघते त्याच्या आधी तुमचं थंबनेल बघत असते। म्हणजे व्हिडिओ बघण्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की थंबनेल। जर तुमचं थंबनेल चांगलं असेल, अट्रॅक्टिव्ह असेल, प्रोफेशनल असेल तरच तुमच्या व्हिडिओवर क्लिक येतील। म्हणजे जर तुमच्या व्हिडिओवर क्लिक आले तरच तुमचा व्हिडिओ जो असतो तो व्हायरल होण्याची शक्यता असते। पण जर तुमचं थंबनेल चांगलं नसेल त्याच्यामुळे लोक बघून क्लिक करत नाही। लोकांना आतमध्ये व्हिडिओ काय आहे माहीत नसतं, फक्त थंबनेलवरनं लोक हे व्हिडिओला क्लिक करत असतात। त्याच्यामुळे आपल्याला करायचं काय आहे, थंबनेल जो आहे तो ChatGPTने एका मिनिटात कसे बनवू शकतो। आधी काय करायचो आपण की खूप मोठी एडिटिंग असायची, थंबनेल बनवायला घेतलं म्हणजे InShot म्हणा किंवा बरेच असे ॲप्लिकेशन आहेत ज्याच्याने पिक्सेल लॅब म्हणा, याच्यावर आपण थंबनेल बनवायचो तर त्याला खूप म्हणजे टाईम कन्झ्युमिंग होतं। तर आता फक्त आपल्याला एका मिनिटात तयार करायचं आहे। तर बघा, आपण स्टेप बाय स्टेप घेऊयात की प्रोसेस काय आहे नेमकी। तुम्ही जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला लाईक करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। बघा, सगळ्यांकडे ChatGPT हे ॲप्लिकेशन असेल तर तुम्हाला प्ले स्टोअरला जायचं आहे। या ठिकाणी प्ले स्टोअरला आल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे ChatGPT। ओके, ChatGPT सर्च केल्यानंतर बघा तुम्हाला अशा प्रकारे ॲप्लिकेशन येणार आहे। ज्याचं इन्स्टॉल नसेल त्यांच्या ठिकाणी इन्स्टॉल हे ऑप्शन येईल आणि ज्यांचं इन्स्टॉल असेल त्यांना डायरेक्टली ओपन, माझ्या ह्याच्यात इन्स्टॉल आहे म्हणून आता बघा आपण ओपन करूयात। बघा, या ठिकाणी ChatGPT मी ओपन केलेलं आहे। तर बघा, तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे। तर सपोज माझ्या चॅनलवर व्हिडिओ मी बनवलेला आहे की माझं चॅनल ग्रो कसं करायचं, तुमचं चॅनल ग्रो कसं करायचं याच्या रिलेटेड। तर बघा, तुम्हाला सगळ्यात आधी फोटो जो आहे तो अपलोड करून घ्यायचा आहे। तुमचा कुठलाही फोटो असेल तो एक चांगला फोटो अपलोड करायचा आहे आणि खाली बघा आपल्याला प्रॉम्प्ट लिहून घ्यायचा आहे। कुठल्याही खूप मोठ्या हेवी प्रॉम्प्टची गरज नाही, जे तुमच्या लँग्वेजमध्ये तुम्हाला लिहिता येईल त्याच प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे। मला एक थंबनेल रेडी करून द्या। ओके, त्याच्यामध्ये रेशो जो आहे तो रेशो महत्त्वाचा असतो, कारण जर आपण रेशो ॲक्युरेट दिला तर आपल्याला जेव्हा आपण थंबनेल अपलोड करतो तेव्हा प्रॉब्लेम येत नाही। रेशो जर असला व्यवस्थित तर 16:9चा रेशो आहे। ओके, रेशन झालं। ओके, तर या ठिकाणी रेशो जो आहे तो आपला मी दिलेला आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी लिहा की टेक्स्टमध्ये लिहा तुमचं चॅनल छान असं आपण बनवणार आहोत। तुमचं चॅनल फास्ट ग्रो कसं करायचं। ओके, हे टेक्स्ट आहे थंबनेलसाठी। ओके, हे टेक्स्ट आहे थंबनेलसाठी आणि त्याच्यानंतर परत तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकतात की मला थंबनेल हे प्रोफेशनल पाहिजे, किंवा तुम्ही असं लिहू शकतात की थंबनेल जे आहे ते CRT बेस्ड पाहिजे, म्हणजे CRT जास्त क्लिक होणारं पाहिजे। म्हणजे आपण CTR ओके, CTR आणि व्हायरल होणारं पाहिजे, अशा प्रकारे तुम्ही प्रॉम्प्ट लिहू शकतात। आणि परत अजून मग तुम्हाला जर काही गोष्टी ॲड करायच्या असतील तर तुम्ही त्या नक्कीच ॲड करू शकतात। ठीक आहे, तर बघा या ठिकाणी आपण अपसाईड ॲरोवर क्लिक करणार आहोत आणि या ठिकाणी प्रोसेसिंगमध्ये गेलेलं आहे। बघा, होतं काय, जेव्हाही आपण ChatGPTला एखादं थंबनेल बनवायला लावतो किंवा प्रॉम्प्ट देत असतो त्यावेळेस होतं काय की आपण आपल्या भाषेत जरी दिलं तरी ते व्यवस्थितरित्या आपल्याला बनवून देत असतं। आता मी इथं तुमचं चॅनल फास्ट ग्रो कसं करायचं हे जे टेक्स्ट घेतलेलं आहे ना, हे तुम्ही मराठीत सुद्धा घेऊ शकतात। म्हणजे मराठीत घेतलं तर ते प्रॉपरली ॲज इट इज तुमच्या थंबनेलवर तसंच येत असतं, त्याच्यामुळे तुम्ही ते घेऊ शकतात। आणि आता आपण इंग्लिशचं ट्राय करून बघितलं। आता याच्यानंतर आपण आहे ना मराठीमध्ये कशा प्रकारे, आता सपोज तुमचं जर याचं चॅनल असेल कुकिंगचं चॅनल असेल तर त्या रिलेटेड पण खूप छान छान असे थंबनेल हे बनवून भेटत असतात आणि ChatGPT एकदम
कमी वेळेमध्ये, कमी एडिटिंगमध्ये, काय नाही, फक्त प्रॉम्प्ट द्यायचा आणि तुमचं जे चॅनल आहे किंवा तुमचं जे व्हिडिओ आहे ते थंबनेल हे ओके. बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमचं चॅनल फास्ट ग्रो कसं करायचं. ओके, आता या ठिकाणी टेक्स्ट आपण जे होतं ते मराठी इंग्लिशमध्ये दिलेलं होतं, तर तुम्ही या ठिकाणी मराठीत सुद्धा देऊ शकतात. ठीक आहे, आता आपण दुसरं ट्राय करूयात. तर आपण परत एकदा काय करू, चेंजेस करू आणि एखादा कुकिंग रिलेटेड आपण हे करणार आहोत, थंबनेल बनवूयात. ठीक आहे, तर कुकिंग रिलेटेड थंबनेल बनवण्यासाठी या ठिकाणी आपण एखादी रेसिपीज घेऊयात. की सपोज आपण एखादा थंबनेलसाठी टेक्स्ट घेतलं की आमरस पुरी कशी बनवायची, सोपी पद्धत. ओके, तर तुम्ही या ठिकाणी टेक्स्ट जे आहे ते मराठीत पण लिहू शकतात. याची सोपी पद्धत. ओके, हे टेक्स्ट ठेवा थंबनेलमध्ये आणि त्याचा रेशो वगैरे आपण देऊयात. रेशो तर तुम्हाला माहितीच आहे, 16:9 आणि रेशो. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही देऊ शकतात एखादा साईडला मँगोज पाहिजे आणि नंतर आपण परत ॲड करू शकतो मुलीचा. ओके, मुलगी तर येईलच, म्हणजे मी माझा फोटो ॲड करून देईल. आणि माझ्या हँडमध्ये ताट पाहिजे. ओके, असं काहीतरी. आणि मग परत तुम्ही दुसरा हात म्हणजे जसं आपण जेवढं डिटेलमध्ये तुम्ही जेवढं डिटेलमध्ये लिहित गेलात ना, त्याप्रकारे तुम्हाला तेवढं छान असं थंबनेल तयार करून भेटेल. दुसरा हात ताटाकडे पाहिजे. ओके, आणि आपण आता एक फोटो ॲड करून देऊयात, म्हणजे आपल्याला लगेच जे आहे ते थंबनेल जे आहे ना ते बनवून भेटणार आहे. बघा या ठिकाणी आपला फोटो जो आहे तो अपलोड होत आहे. तुम्ही आधी फोटो अपलोड केला तरी चालेल, नंतर टेक्स्ट लिहिलं तरी चालेल. कॅची पण म्हणू शकतो. कॅची थंबनेल रेडी करून द्या. रेडी करून द्या. ओके, तर बघा या ठिकाणी प्रोसेसिंगमध्ये गेलेलं आहे. रेशो द्यायला विसरायचं नाही, कारण जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो त्याच्यानंतर थंबनेल अपलोड करत असतो तेव्हा त्याचा जो रेशो असतो तो जर आपण परफेक्टली दिलेला असला तर आपला पूर्ण टेक्स्ट येतं. अगर नाही दिलेला असला ना तर मग ते बाकीचं टेक्स्ट जे असतं ना ते आपल्याला क्रॉप करावं लागतं आणि ते ऑटोमॅटिकली क्रॉप होऊन जातं. त्याच्यामुळे थंबनेल थोडा आपल्याला म्हणजे खराब होऊन जातो, तो चांगला नाही दिसत. तर त्याच्यामुळे आपल्याला त्या गोष्टी करायच्या आहेत. बघा आता क्रिएटिंग इमेज, छान अशी इमेज जी आहे ती आपली तयार होणार आहे. दोघे इमेज मी तुम्हाला सांगणार आहे आणि ती पहिली जी इमेज होती ती आपण मराठीत सुद्धा बनवून बघूयात. फक्त एकच लाईनमध्ये त्यांना सांगायचं आहे की मला हा थंबनेलचं टेक्स्ट मराठीत पाहिजे, बाकी सगळ्या गोष्टी होतील. हे बघा किती छान असं म्हणजे तुम्ही बघू शकता थंबनेल आपलं रेडी झालेलं आहे. आमरस पुरी कशी बनवायची, सोपी पद्धत. ओके, त्याच्यानंतर बघा इथं मँगोज दिलेले आहेत, कट केलेले मँगोज. त्याच्यानंतर माझ्या हातामध्ये आमरसचं प्लेट पुरी आहे आणि त्याच्यानंतर बघा पूर्ण साईडला मँगोज दिलेले आहेत. म्हणजे एकदम छान आणि ॲट्रॅक्टिव्ह, सोपी. बघा दिसायला थंबनेल किती आपल्याला छान वाटते, किती ॲट्रॅक्टिव्ह वाटते. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप छान असं थंबनेल आपलं तयार झालेलं आहे. ठीक आहे, आता बघा आपण पहिलं जे थंबनेल होतं ना आपलं ते आपण बघूयात. त्याच्यामध्ये आपण चेंजेस करू शकतो. बघा या ठिकाणी आपल्याला करायचं काय आहे, टेक्स्ट जे आहे ते मराठीत पाहिजे आणि अजून थोडे पॉइंट्स ॲड करा, कॅची बनवा. म्हणजे बघा असं जर आपण लिहून दिलं तर नक्कीच आपल्याला एकदम छान प्रकारे जे आपलं थंबनेल आहे ते बनवून मिळणार आहे.
आणि खूप इझी प्रोसेस आहे ना. तुम्हाला कुठल्या म्हणजे खूप टाईम वेस्ट करायचा एडिटिंगमध्ये, असं काही करायचं नाही. सिम्पली तुम्हाला टेक्स्ट द्यायचं जे तुम्हाला जशा भाषेत येईल, तुमचं हिंदी, मराठी, इंग्लिश. आणि जर तुम्हाला टाईप करता येत नसेल तर तुम्ही ते माईकने सुद्धा बोलून तुम्हाला छान असं थंबनेल म्हणा किंवा टायटल, त्याच्यानंतर पोस्टर. मी तर मागे एक व्हिडिओ बनवला होता की ज्याच्यामध्ये पोस्टर बनवले होते, तर तसंही तुम्ही बनवू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. एकदम छान असं बनत असतं. आता बघा या ठिकाणी इमेज ही आपली रेडी होत आहे. ठीक आहे, आता इमेज रेडी झाल्यावर आपण जे टेक्स्ट होतं आपलं इंग्लिशमध्ये होतं. ठीक आहे, या ठिकाणी ग्रोचं सिम्बॉल आहे, यूट्यूब आहे. ओके, आणि इकडं यूट्यूब चॅनल आहे. आता आपल्याला मराठीत कशा प्रकारे बघा या ठिकाणी किती छान, जसं तुम्ही सांगणार तसं तुमचं चॅनल फास्ट ग्रो कसं करायचं, योग्य टॉपिक निवडा, SEO सेटिंग. हे बघा या ठिकाणी सोप्या भाषेत संपूर्ण मार्गदर्शन, 100% काम करणारे टिप्स. बघा या ठिकाणी किती छान असं तुमचं थंबनेल जे आहे ते रेडी झालेलं आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला थंबनेल जे आहे ते रेडी करायचं आहे. ChatGPT थ्रू, जेमिनाय थ्रू भरपूर असे AIचे टूल्स आहेत ज्याच्याने तुम्ही या गोष्टी करू शकतात. इझी प्रोसेस आहे, काही तुम्हाला जास्त करायचं नाही. ठीक आहे, तर आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे तो हेल्पफुल वाटला असेल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.